बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एका दुर्दैवी घटनेनं सर्वांनाच हादरून टाकलं असून प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे छाया गणेश पांचाळ या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विश्व कल्याण महिला संस्था सामाजिक संस्थेनं दोषींवरती कठोर कारवाईची मागणी केली आहे। या मागणीसाठी संस्थेच्या अध्यक्षा किशकिंदा पांचाळ यांनी सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत, संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांच्यावरती कठोर कारवाई करावी। एकंदरीत हे प्रकरण काय, तुम्ही आज आक्रोश आंदोलन करताय कलेक्टर ऑफिस? छाया पांचाळ यांना 13 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली। डिलिव्हरी झाल्याच्या नंतर अतित रक्तस्राव झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना वारंवार डॉक्टर, कर्मचारी आणि नर्स यांना कळवण्यात आलं, परंतु त्यांना अरेरावीची भाषा करण्यात आली। तुम्हाला काय कळतं, आम्ही डॉक्टर आहोत का तुम्ही डॉक्टर आहोत, अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा अतिरक्तस्राव मृत्यू झालेला आहे। ज्यावेळेस त्यांनी हातापायाच्या मुठी वळवल्या छाया पांचाळ यांनी, त्यावेळेस डॉक्टरांनी हालचाल केली आणि या प्रकरणामध्ये गेल्या 4 महिन्यापासून पांचाळ परिवार हा पाठपुरावा करत आहे शासन दरबारी, परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही आणि यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलनाचा आज पवित्रा घेतलेला आहे। संविधानिक पद्धतीने आम्ही आज उपोषण करत आहोत आणि या प्रकरणामध्ये जे दोषी डॉक्टर, कर्मचारी आहेत, अधिकारी, नर्स यांना पाठीशी घालण्याचं काम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यासह आज या ठिकाणी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि दोषींना पांचाळ परिवारांना न्याय मिळावा आणि आर्थिक मदत पांचाळ परिवाराला देण्यात यावी प्रशासनाकडून, यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। ह्या ज्या मयत झाल्यात त्यांना 4 महिने झालं, अजून सुद्धा न्याय मिळत नाहीये, तर आम आदमी पार्टी याच्यात काय करणार? आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये जी बी आरोग्य व्यवस्था आहे एकदम कमकुवत झालेली आहे, कमकुवत झालेली आहे। अशी अपेक्षा होती बीड जिल्ह्यामधील ज्यावेळेस महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होतात तो पक्षावर की ह्या बीड जिल्ह्याचे हे जी व्यवस्था आहे चुरमरलेली व्यवस्था दुरुस्त होईल, परंतु असं न दिसता ती व्यवस्था एकदम अजून डगमगीला आलेली आहे आणि याच परिस्थितीमध्ये ह्या पांचाळताईंचा जे निधन झालं, प्रसूती दौरान निधन झालं, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि यामध्ये असं एक दुर्दैवाची एक गोष्ट अशी सांगण्यात आली की त्यामध्ये जे डॉक्टर आणि नर्स जे दोषी होते यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आणि त्यांना वाचवण्यात आलं। डॉक्टरांना 5 लाख रुपये आणि नर्सना 2 लाख रुपये देऊन जर डॉक्टर आणि नर्स वाचत असतील आणि एक सफाई कामगारावरती कारवाई करून या निर्दोष व्यक्तींचा खून जर माफ होत असेल तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी घटना होत आहे आणि याकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधलं पाहिजे आणि अशा घटना ह्या थांबल्या पाहिजेत आणि ह्या पांचाळ परिवाराला न्याय मिळाला पाहिजे।